तर आपण आज साजूक तूप बनवणार आहोत. तर साजूक तूप बनवण्यासाठी कलर आणि तूप एकदम सोप्या पद्धतीने मिक्सरमध्ये घरच्या घरी कसं बनवायचं. बिलकुल काही काहींना वाटतं तूप बनवण्यासाठी खूप झंझट असतं, पण 1-5 मिनिटात सगळ्यात सोपी पद्धत आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. आणि इतकी सहजपणे एकदम पिवळं जरद असं साजूक तूप बनवलं जातं गावरान. विशेष म्हणजे तूप रवाळ होण्यासाठी काही मी टिप्स दिलेल्या आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा, म्हणजे तुमचं तूप पण असंच रवाळ होईल आणि खूप किचकट असं भांडे भरतात वगैरे काहीच होणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, एकदम झटपट होणारं असं तूप आहे हे साजूक तूप. तर हे बघा, मी 8 दिवसाची साय अशी साचून ठेवलेली होती. बघू शकता तुम्ही साय जमा करताना थोडं त्याच्यात आंबूसपणा येण्यासाठी आहे ना थोडं दही टाकायचंच, विरजण टाकायचं, म्हणजे त्यामुळं तुपाला पण एक वेगळा स्वाद येतो आणि तूप एकदम छान बनल्या जातं. आपण जे खेडेगावचं तूप बघतो तर त्याचमुळं होतं की त्याच्यात ते विरजण टाकतात. तर आता आपण हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, जे की आपल्या घरात अवेलेबल असतं. त्यात मी हे सगळी साय अशी टाकलेली आहे. साय अगोदर चांगली खालीच फोडून घ्यायची. जसं क्लायमेट असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे. आता थोडं उन्हाळा आहे तर गरमीचे दिवस आहे, त्यामुळं मी याच्यात थंड पाणी टाकलेलं आहे. जर पावसाळ्यात असेल तर नॉर्मल पाणी टाकायचं, हिवाळ्यात असेल तर गरम पाणी टाकायचं. तर अगोदर मी थंड पाणी टाकून घेतलं आणि हे अशा पद्धतीने आता आपण मिक्सरचं भांडं मी पॅक करते. कोणतंही ज्युसरचं भांडं वगैरे वापरायची बिलकुल गरज पडणार नाही. आणि ह्या अशा पद्धतीने प्लस प्लस करून करून पहिल्या स्टेपला असंच आपण चालू बंद करून आपल्याला हे लोणी वरती आणून घ्यायचं आहे. तर हे बघा, असं चालू बंद करून करून हे लोणी मी पूर्ण वरती आणून घेतलेलं आहे. पण याच्यात आपल्याला अजून थोडं थंड पाणी टाकायचं आहे, कारण की तूप पघळलेला आहे लोणी, त्याच्यामुळं थंड पाणी टाकलं की त्याच्यात घट्टसरपणा येतो. आणि आता एकसारखं मिक्सर फिरवायचं आहे. ॲटोमॅटिक लोण्याचा गोळा हा मिक्सरच्या भांड्यावर येतो. तर हे बघू शकता तुम्ही, ॲटोमॅटिक लोण्याचा गोळा हा मिक्सरच्या भांड्यावर आलेला आहे. बिलकुल काही भांडे भरत नाही किंवा हात भरत नाही जास्त. तर शेवटी तर लोणी काढताना थोडंफार भरतातच, पण सुरुवातीला काहीही झंझट नसतं. आणि परत थंड पाणी टाकायचं, जेणेकरून जे काय थोडाफार उरलेला लोण्याचा अंश असेल त्या ताकामध्ये तर तो पूर्णतः एक खट्टा होतो, एक गोळा तयार होतो चांगला. तर हे बघू शकता, बिलकुल असं काहीच राहिलेलं नाही आहे त्या ताकामध्ये. आता सगळं लोणी वरती आलेलं आहे. तर मी एका पातेल्यामध्ये असं थंड पाणी घेतलेलं आहे, मोठ्या पातेल्यामध्ये, ना आपल्याला हे सगळं लोणी आहे ना त्याच्यात काढून घ्यायचं आहे. तर ह्या स्टेजला थोडेफार हातं भरतात, पण आता वेगवेगळ्या मशिनरी आल्या, ग्राइंडर किंवा ज्युसर भांडं वगैरे काही अवेलेबल नसतानाही तुमचं लोणी इतकं छान निघतं आणि घरच्या घरी तुम्ही साजूक तूप एकदम 5 मिनिटात बनवू शकता. हे बघा, ताकामध्ये बिलकुल लोणी राहिलं नाही आणि भांडं बघू शकता किती स्वच्छ आहे, खाली बिलकुल चिटकत नाही. आता हे लोणी आहे ना चांगल्या पाण्यानं एकदम चांगलं असं चोळून धुवायचं. त्यातला पूर्ण आंबूसपणा निघून गेला की बेरी जास्त पडत नाही तूप कढीताना. तर ही टिप्स लक्षात ठेवायची. चांगला असं स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून ते थोडा आंबूसपणा असला त्याच्यात की ताकाचं प्रमाण असलं लोण्यामध्ये की बेरी जास्त निघते. तर यामुळे बेरी जास्त निघत नाही आणि तूप पण आंबूस होत नाही, म्हणजे छान लागतं असं. तर हे बघू शकता, मी स्वच्छ असं धुवून घ्यायले सगळं. आणि हे बघा, गोळा किती तयार झालेला आहे लोण्याचा तुमच्या समोर आहे. 8 दिवसाच्या साईचा. विशेष म्हणजे म्हशीचं तूप आहे, म्हशीचं दूध होतं हे आणि ते लोणी. तर बघू शकता तुम्ही किती मोठा, साधारण अर्धा किलोचा गोळा तयार झालेला आहे लोण्याचा. तर अशा पद्धतीने पूर्ण लोणी मी आता एका पातेल्यात पाणी पूर्ण काढून घेतलं आणि आपण आता पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे लोणी काढण्यासाठी. तर हे बघा, मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे. पातेलं मोठं घ्यायचं, कारण ओतू जातं हे, त्यामुळं पातेलं थोडं मोठं घ्यायचं आणि गॅस हा हाय नाही करायचा आणि लो नाही करायचा. नंतर लो फ्लेमवर केला तरी चालतो, पण सुरुवातीला मिडियमच ठेवायचा. त्याच्यात एक पळी वगैरे घालून ठेवायची, म्हणजे उतू जाण्याची भीती नसते. तर अशा पद्धतीने त्या लोण्याचा गोळा चांगला फोडून घ्यायचा आणि खूप छान घरगुती तूप, साजूक तूप आपल्याला बनवता येतं. इतकं इझिली बनवता येतं. आपण दूध तर घेतोच, प्रत्येकाच्या घरात दूध घेतलं जातं. त्याच्यावरची जी साय अवेलेबल असते तेवढं टाकून तूप बनवून घ्यायचं, कारण
एवढं म्हणजे 100% शुद्ध गॅरंटेड तूप आपल्याला विकत मिळतच नसतं. जेणेकरून आपण जेव्हा घरचं तयार करू तेव्हाच ते मिळतं. तर अशा पद्धतीने पळीने त्याला थोडं हलवत राहायचं. काय होतं की खाली जी बेरी लागते, खाली जो थर लागतो तो थर येत नाही याच्यामुळं. सारखं त्याला मिक्स करीत राहिल्यामुळं थर लागत नाही खाली. तर हे बघा आता थोडं थोडं, आता गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे. त्यातला जो पाण्याचा अंश पूर्णतः कमी होतो तेव्हा तूप तयार होतं. तर हे बघू शकता. आता ह्या स्टेजला आपल्याला तूप रवाळ होण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे. तर ते म्हणजे आपल्या मुठभर जेवढं पाणी बसेल तेवढं पाणी ह्या स्टेजला टाकायचं आहे. जेव्हा तूप कढल्या जातं त्या स्टेजला. आणि मी 2 तुळशीचे पानं टाकलेलं आहे. हवं तर तुम्ही नागवेलीचं पान टाकलं तरी छान, तुपाचा स्वाद खूप छान येतो. तूप टिकण्यास मदत होतं. जितकं जुनं तूप तितकं आयुर्वेदिक त्याचं गुणधर्म जास्त असतात. तर पाणी टाकल्यामुळं काय होतं की तुपाचं टेक्स्चर एकदम रवाळ येतं. आणि ह्या स्टेजला पाणी टाकायचं आहे. बघू शकता बेरी बिलकुल खाली जास्त प्रमाणात बसलेली नाही. मी तुळशीचे पानं टाकलेले आहे, यामुळं तुपाला एक आयुर्वेदिक गुणधर्म तयार होतात तुपामध्ये. हे तूप लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत खाल्लं तरी कुठलाही खोकला वगैरे येत नाही. तर तूप असं तुम्ही तुळशीचे पानं टाकून घरच्या घरी तयार करा. बघू शकता तूप किती रवाळ झालेलं आहे. तुमच्या समोर आहे हा रिझल्ट. मी अजून तूप गाळून पण नाही घेतलं. थोडं थंड झालं की तुपाचं टेक्स्चर बघा तुम्ही किती जबरदस्त आलेलं आहे, किती रवाळपणा आलेला आहे. आपण जेव्हा विकत तूप घेतो तेव्हा ते तूप रवाळ नसतंच, पण एक पांढरं शुभ्र असतं. ॲक्च्युली हे म्हशीचं तूप आहे, तरी पण तुपामध्ये थोडा फार पिवळसरपणा आहे. म्हणजे तूप करण्याची जी ट्रिक आहे त्यामुळं तूप एकदम टेस्टी आणि रवाळ होतं, टेक्स्चर छान येतं. तर बघा आता आपण तूप चांगलं गाळून घेऊया. तूप गाळल्यामुळं काय होतं की त्यातली जी बेरी असते ती वरती येते आणि तूप टिकण्यास मदत होते. वास मारत नाही आंबूस वगैरे. त्यामुळं तूप तुम्ही गाळून घ्या. तूप बघू शकता किती पिवळं चटक आलेलं आहे आपलं. एकदम जबरदस्त आणि हायजेनिक 100% शुद्ध असं तूप आहे. तुळशी पत्र टाकून ठेवले त्याच्यात, तर ह्या तुपाला एक आयुर्वेदिक गुणधर्म तयार होतात. आणि हे तूप जर एखाद्या आजारी माणसाला याचा खायला दिला किंवा शिरा दिला, सगळ्याच प्रकृतीवर तूप एकदम उत्तम उपाय आहे. तर हे असं तूप तुम्ही घरच्या घरी नक्की करून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. 5 मिनिटात होणारं तूप, तुम्हाला जे झंझट वाटतं की तूप कसं करा, भांडे भरतात, खूप चिकटपणा होतो, हात चिकट होतात, बिलकुल काही होणार नाही. ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा.